1 आणि श्लोक क्रमांक 23. सो श्लोक आपल्या स्क्रीनवर आहे. ब्रूहि योगेश्वरे कृष्णे ब्रह्मण्ये धर्मवर्मणि स्वाम काष्ठाम अधुनोपेतो धर्मः कं शरणं गतः. ब्रूहि योगेश्वरे कृष्णे ब्रह्मण्ये धर्मवर्मणि स्वाम काष्ठाम अधुनोपेते धर्मः कं शरणं गतः. ब्रूहि योगेश्वरे कृष्णे ब्रह्मण्ये धर्मवर्मणि स्वाम काष्ठाम अधुनोपेते धर्मः कं शरणं गतः. हि योगेश्वरे कृष्णे ब्रह्मण्ये धर्मवर्मणि स्वाम काष्ठाम अधुनोपेते धर्मः कं शरणं गतः. ब्रूहि योगेश्वरे कृष्णे काष्ठामधुनोपेते धर्मं शरणं गतः. योगेश्वरे कृष्णे तू ही योगेश्वरे कृष्णे ब्राह्मण्ये धर्मवर्मणि काष्ठाम ते शरणं गतः. आपण शब्दांचं भाषांतर आणि तात्पर्य बघूया. कृष्ण कृपामूर्ती एसी भक्तिवेदांत शिल प्रभुपाद द्वारे. हरे कृष्ण. शब्दार्थ. ब्रही कृपया सांगा. योग ईश्वरे कृष्णे योगेश्वर भगवान श्री कृष्ण ब्रह्मण्ये परिपूर्ण सत्य धर्म धर्म वर्मणी संरक्षक स्वाम स्वतःच्या काष्ठाम धामाला अधुना आता उपेते गेल्यावर धर्म धर्म कम कोणाला शरणम शरण आश्रय गतः गेला
भाषांतर. परम योगेश्वर भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेलेले असल्यामुळे धर्मतत्वे कोणाला शरण गेली आहेत ते कृपया आम्हाला सांगा. तात्पर्य बाय शिल प्रभुपाद. शिल प्रभुपाद की. वास्तविकपणे धर्म म्हणजे साक्षात भगवंतांनी केलेली ठराविक संहिता, नियमावली होय. जेव्हा जेव्हा धर्मतत्वांचा दुरुपयोग होतो किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष होते, तेव्हा तेव्हा धर्मतत्वांची पुनर्स्थापना करण्याकरिता भगवान स्वतः प्रकट होतात. भगवद्गीतेत हे सांगितलेले आहे. या श्लोकात नैमिषारण्यातील ऋषीगण धर्मतत्वांविषयी प्रश्न करीत आहेत. या प्रश्नांची उत्तरे नंतर देण्यात आली आहेत. भागवत ही भगवंतांची दिव्य विश्वसनीय वाणी ध्वन्य अवतार आहे. म्हणून भागवतामध्ये ज्ञान आणि धर्मतत्वे यांचे परिपूर्ण वर्णन आहे. अशा रीतीने श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंधातील ऋषींचे प्रश्न नामक पहिल्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न आहे. जय श्रील प्रभुपाद की. जय. ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. रविवारी सकाळी आपण सगळे श्रीमद भागवतम क्लासला आले आहात. हरे कृष्ण. आज हा पहिला जो अध्याय आहे हा समाप्त होतोय आणि पहिल्या अध्यायाचं शीर्षक आहे ऋषींचे प्रश्न. तर किती छान हे शास्त्र आहे की श्रीमद भागवत अमलम पुराणम म्हणतात त्याला. आणि या अमलम पुराणमचा पहिल्या स्कंदाचा पहिला अध्याय याचं शीर्षक आहे ऋषींचे प्रश्न. म्हणजे या शास्त्राची सुरुवात होते प्रश्नांनी. तर या पूर्ण शास्त्रामध्ये काय असेल, कोणाचे प्रश्न आहेत हे, कुठल्या राजाचे प्रश्न आहेत, कुठल्या साधारण एका व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचे प्रश्न आहेत, कोणाचे प्रश्न आहेत, ऋषींचे प्रश्न आहेत. म्हणजे याचा स्तर कसा आहे बघा. सुरुवातीलाच आपल्याला लागतं की सुरुवात याची होते थोर ऋषी मुनी आहेत, त्यांनी काही प्रश्न विचारले. साधारणपणे समाजातल्या लोकांना जेव्हा थोडा विभ्रम होतो, कधी काही प्रश्न असतात, तर कोणाकडे जातात? साधारण समाजातल्या लोकांना कुठल्या राजाला, कुठल्या दुसऱ्या व्यवसायातल्या व्यक्तीला जेव्हा प्रश्न पडतात की आता जीवनामध्ये काय करायला पाहिजे, तर ते ऋषी मुनींकडे जातात. आणि जर ऋषी मुनी प्रश्न विचारतायत म्हणजे त्या प्रश्न कसे असतील, त्या प्रश्नांचा स्तर काय असेल. तर म्हणून श्रीमद भागवत हे अमलम पुराणम समजण्यासाठी आपल्याला आज एक खूप मोठी मदत होते की या भागवतामध्ये कोणा राजाचे प्रश्न नाही आहेत, कोणा दुसऱ्या व्यक्तीचे प्रश्न नाही आहेत, यामध्ये ऋषींचे प्रश्न आहेत. आणि त्या ऋषींच्या प्रश्नाला उत्तर देणारा व्यक्ती हा ऋषींच्या वरच्या स्तराचा पाहिजे.
राजाच्या प्रश्नांचे उत्तर देणारा व्यक्ती हा राजाच्या वरच्या स्तराचा पाहिजे, तसं ऋषींच्या प्रश्नांचं उत्तर देणारा व्यक्ती हा ऋषींच्या वरचा पाहिजे. या दोन व्यक्तींमधला संवाद आहे हा. म्हणून श्रीमद भागवताला एवढं जे महत्व आहे सर्व वैदिक शास्त्रांमध्ये, ते काय आहे? यामुळे ऋषींच्या प्रश्नांनी सुरुवात आहे, मग संपूर्ण भागवतामध्ये काय काय उत्तर येतील, आणि त्या उत्तरांमध्ये जर काही प्रतिप्रश्न आले तर ते प्रतिप्रश्न पण काय काय असतील आपण अंदाज लावू शकतो. आजच्या श्लोकामध्ये श्रीकृष्णानं म्हटलंय धर्मवर्मणी. धर्मवर्मणी याचं श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर, श्रील प्रभुपादांनी त्याचा जो भाषांतर दिलंय ते दिलंय की धर्माची रक्षण करणारे रक्षक. आणि श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपले एक आचार्य आहेत, त्यांनी त्याचं काय भाषांतर दिलं या शब्दाचं? म्हणतात जसा एखादा सैनिक किंवा लढवय्या आपल्या छातीवर एक कवच घालतो लढाईला जाताना, तसं म्हणतात की श्रीकृष्ण हे धर्माचे एक कवच आहेत. अर्थात धर्म यावर अनेक आक्रमण होणार आहेत, होत आहेत आणि झालेही आहेत. पण धर्म तत्वाला सांभाळून ठेवण्यासाठी, त्याचं संरक्षण करण्यासाठी एक ढाल म्हणून कोण व्यक्ती आहेत? श्रीकृष्ण. 11व्या अध्यायामध्ये एक शब्द आठवतोय मला, भगवद्गीतेमध्ये येतो. अर्जुन जेव्हा विश्वरूपाचं जेव्हा वर्णन करतात तेव्हा एका श्लोकामध्ये म्हणतात शाश्वत धर्म गोप्ता. श्रीकृष्णांना म्हणतात तुम्ही धर्माचं रक्षण करणारे शाश्वत आहात, शाश्वत धर्म गोप्ता म्हणून म्हणतात. तर तिथे पण येतं की आपण वस्तूंची काळजी घेतो, हं? आणि कधी लोकांकडे दुर्लक्ष करतो. एक साधारण माणूस आहे, तो वस्तूंची काळजी घेतो आणि लोकांकडे दुर्लक्ष करतो. एक थोर माणूस असतो, तो वस्तूंना इतकं महत्व देत नाही, तो लोकांची काळजी घेतो. आणि भगवंत कुठल्या स्तरावर आहेत? भगवंत अति उच्च स्तरावर आहेत. भगवंत वस्तूंची इतकी काळजी घेत नाहीत, पण लोकांची काळजी घेण्यासाठी पण त्यांना माहिती आहे कधी कधी लोकांची काळजी घेण्याच्या नावावर कोणी लोक त्यांचा लाड पण करू शकतात, आणि लाड करता करता त्या व्यक्तीचं नुकसान पण करू शकतात. मला या व्यक्तीची काळजी घ्यायची आहे म्हणून तो जे व्यक्ती बोलेल ते करणं, हे तर योग्य तत्व नाहीये. म्हणून एक स्तर आहे वस्तूंची काळजी घेणे, त्याच्या वरचा स्तर आहे लोकांची काळजी घेणे, आणि त्याच्या वरचा जो स्तर आहे तो आहे या वस्तूंना सांभाळून ठेवण्यासाठी, या प्रकृतीला सांभाळून ठेवण्यासाठी, लोक समाजाला सांभाळून ठेवण्यासाठी काय तत्वे महत्वपूर्ण आहेत, त्याला म्हणतात धर्म. म्हणून श्रीकृष्णांना म्हटलंय शाश्वत धर्म गोप्ता, आणि आजच्या श्लोकामध्ये म्हटलंय धर्मवर्मणी. तर म्हणून ऋषी मुनींचा प्रश्न आहे, जेव्हापर्यंत छातीवर ढाल आहे, जेव्हापर्यंत छातीवर चिलखत आहे, जेव्हापर्यंत छातीवर काहीतरी हं, सुरक्षिततेसाठी एखादा कवच आहे, तेव्हापर्यंत तो व्यक्ती सुरक्षित राहतो. श्रीकृष्ण जे धर्मतत्वाचे कवच होते ते तर आता निघून गेले. मग आता या धर्मतत्वाला शरण कोण देणार? धर्माला आज त्याचं रक्षण कोण करणार आहे? यावरून एक लक्षात येतं की या साधूंना, ऋषी मुनींना कुठल्या वस्तूची काळजी नाहीये. लहान लहान माझी वस्तू खराब झाली त्याची काळजी नाहीये, त्यांना काळजी आहे या मनुष्य समाजाचं काय होणार, या ब्रह्मांडाचं काय होणार. परमेश्वराने जेव्हा ही सृष्टी बनवली तेव्हा या सृष्टीला सांभाळून ठेवण्यासाठी एक पुस्तिका बनवली. आपण कुठलीही मशीन घेतो त्या मशीन सोबत एक पुस्तक येतं की ही मशीन कशी वापरायची, वॉशिंग मशीनला कसं वापरायचं, तसं या सृष्टीला कसं वापरायचं याच्यासाठी वेद लिहिलेत, याच्यासाठी ते धर्मतत्व दिलेत. तर जर त्या धर्मतत्वांना संरक्षण करणारा व्यक्ती आता इथून निघून गेलाय, जर धर्मतत्वाची ढाल निघून गेली, आता त्या धर्मतत्वांवर जर कोणी प्रहार केला, तर मग त्या व्यक्तीचं, त्या धर्माचं काय होणार? हा हा त्यांचा प्रश्न, ही त्यांची उत्सुकता आहे. योग्य काय आणि अयोग्य काय हे आता कसं समजणार लोकांना जर धर्मतत्वे नष्ट झाले तर, हा त्यांचा प्रश्न आहे. तर कुठलीही फॅक्टरी असते, त्या फॅक्टरीमध्ये दोन प्रकारचे मेंटेनन्स असतात. आधी इंग्रजीमध्ये म्हणतो, नंतर मराठीत पण सांगेन. तर एक असतं ब्रेकडाऊन मेंटेनन्स. ब्रेकडाऊन मेंटेनन्स म्हणजे ती फॅक्टरी चालत आहे, चालत आहे, चालत आहे, 6 महिने झाले, 8 महिने झाले, 2 वर्ष झाले, आणि सुट्टीच नाहीये, कारण प्रोडक्शन चालू आहे, कारण डिमांड आहे. लोक त्या वस्तूंना विकत घ्यायला खूप तयार आहेत. तर अरे अजून माल बनवा, अजून माल बनवा. तर तो मेंटेनन्स मॅनेजर असतो, तो म्हणतो साहेब 2 वर्षांपासून ही मशीन चालू आहे, याला थोडस आपण डागडुजी करायला पाहिजे, मेंटेनन्स करायला पाहिजे, काय तुटलं असेल, कुठला स्क्रू निघाला असेल तर ते बघायला पाहिजे. तो म्हणतो हे बघ, वेळ नाहीये, पैसे कमवायचेत.
एवढी मार्केटमध्ये डिमांड आहे आणि तू म्हणतोस की रिपेअर करायचंय, चला कामाला लागा. अशा प्रकारे समजा एखाद्या मशीनला 2 वर्ष विना आराम जस्ट प्रोडक्शन करते ती मशीन, तर त्या मशीनचं काय होणार? 2 वर्षानंतर ती अशा प्रकारे तुटेल की कदाचित त्याला रिपेअर करणं कठीण होईल आणि कदाचित नवीनच मशीन घ्यायला लागेल. तुमच्या सर्वांकडे कोणाकडे तरी दुचाकी असेल, कोणाकडे तरी 4 चाकी गाडी असेल, तर सर्वांना माहिती आहे 2,000 किलोमीटर, 5,000 किलोमीटर, 10,000 किलोमीटर झाले की फायनल तो स्टॉप आहे. 10,000 किलोमीटर जर गाडी चालवली आणि जर त्याला वर्कशॉपमध्ये किंवा शोरूम मध्ये नाही घेऊन गेलो, त्याची जर मेंटेनन्स नाही केलं, तर कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर विचार करा की एक स्कूटर आहे आणि त्याला तो माणूस 10 वर्षापासून चालवतोय. तर हळूहळू त्याच्यात आवाज यायला लागतो. तर कोणतरी म्हणेल, अहो थोडं शोरूम मध्ये दाखवा. तो म्हणतो, नाही नाही नाही, मला प्रवास करायचा आहे, मला खूप महत्वाची कामं आहेत, मी थांबू नाही शकत. अशा प्रकारे समजा कोणी स्कूटर चालवली तर ते स्कूटर एक दिवशी बंद पडणार, अपघात होऊ शकतो. कार चालवली तर कार बंद पडणार, कारचा अपघात होऊ शकतो. तशाच प्रकारे दुसरा एक मेंटेनन्स आहे फॅक्टरीमध्ये, त्याला म्हणतात प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे नुकसान होण्यापूर्वीच थोडं मेंटेनन्स करायचं. जेव्हा स्कूटर मधून थोडाफार आवाज येतो, तेव्हाच थोडंफार त्याला मेंटेन करायचं. अशा प्रकारे जर ती गाडी मध्ये मध्ये ब्रेक घेऊन चालवली, तर ती वर्षानुवर्ष चालू शकते. तर एका छोट्या फॅक्टरीसाठी, एका छोट्या स्कूटरसाठी, एका छोट्या कारसाठी जर तुम्हा आम्हासारखे साधारण लोक जर ते मेंटेनन्स साठी आपल्याला बुद्धी चालते, ब्रेकडाऊन झाली ती गाडी तर नष्ट होते, त्याला रेग्युलरली मेंटेन करायला पाहिजे. तर विचार करा, श्रीकृष्ण जे एवढे बुद्धिमान व्यक्ती आहेत आणि जे पूर्ण विश्वाचं सृजन, पालन आणि प्रलय करतात, त्यांना पण हे कळतं. तर म्हणून श्रीकृष्ण पण जागतिक स्तरावर 2 प्रकारचे मेंटेनन्स करतात. एक आहे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि एक आहे ब्रेकडाऊन मेंटेनन्स. तर प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स काय आहे? प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे कर्माचे नियम. जेव्हा आपण थोडंफार काहीतरी चूक करतो, तर श्रीकृष्ण लगेच त्याला आपल्याला एक आपल्याला त्याच्यासाठी फळ देतात. जर आपण कोणाचं काही वाईट केलं असेल किंवा मनामध्ये काही वाईट विचार असतील, तर आपल्याला लगेच त्याचं फळ मिळतं आणि आपल्याला कधी कधी वाटतं, अरे हे कर्माचे नियम चुकीचे आहेत, मला लगेच एवढा त्रास का झाला? पण ऍक्च्युली जर आपण या दृष्टीने बघितलं की हे परमेश्वराचं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आहे. जर मी लहानशी चूक केली, मला पटकन फळ मिळालं, मग मला लक्षात येईल की अरे मी चुकीच्या दिशेने चाललोय, लगेच मी स्वतःला सावरीन. आणि स्वतःला जर सावरलं तर मोठी चूक करायला मला वेळ उरणार नाही, मोठी चूक करायला मी थांबीन स्वतःला. याचा अर्थ आहे की परमेश्वराला ज्या व्यक्तींची काळजी आहे, त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये परमेश्वर पटकन रिॲक्शन देतात. जर आपण काही चूक केली तर पटकन आपल्याला त्या चुकीतून बाहेर येण्यासाठी काहीतरी एक शिक्षा देतात किंवा काहीतरी एक खूण देतात. आणि समजा परमेश्वराला कोणी व्यक्ती समजा जास्ती जवळचे नाहीयेत, त्या व्यक्तीला परमेश्वराशी काही संबंध नाहीये, तो व्यक्ती चुका करतोय, तर परमेश्वर म्हणतात, याला थोडीशी खूण दिली मी, पण यानी त्या खुणीला कधी ओळखलं नाही. मग या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय होणार? तो चूक केली, त्याला काही फळ नाही मिळालं. तो म्हणतो, अरे मी चूक केली पण काही फळ नाही मिळालं, मी अजून चूक करीन. कोणीच नाहीये इथे, राखण करणारा कोणी नाहीये, बघणारा कोणी नाहीये, वाली नाहीये कोणी इथे. मग तो अजून मोठी चूक करतो, अजून मोठी चूक करतो, अजून मोठी चूक करतो, आणि मग काय होतं? एक दिवशी या सगळ्या चुकींचा संच त्याला एकत्र मिळतो. त्या दिवशी त्या व्यक्तीचं जीवन समाप्त होतं. तो पूर्णपणे खचतो, तो पूर्णपणे समाप्त होतो, मानसिक दृष्टीने, शारीरिक दृष्टीने, आजाराच्या दृष्टीने. मग विचार करा, ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या चुकांसाठी छोटे छोटे जर फळ मिळत राहिले, ते आपल्यासाठी हितकारक आहे. की आपण चुका करायच्या पण त्याला काही फळच नाही मिळालं आणि नंतर एक दिवशी म्हणतात ना, आभाळ कोसळलं डोक्यावर. आभाळ जर आपल्या डोक्यावर कोसळलं तर ते चालेल का? त्यामुळे परमेश्वराच्या दृष्टीने एका अर्थाने आपल्या जीवनात जे आजार येतात, आपल्या जीवनामध्ये ज्या अडचणी येतात, आपल्या जीवनामध्ये जे छोटे छोटे काय म्हणू आपण, छोटे छोटे अल्प अपघात होतात आपल्या जीवनामध्ये, हे आहे परमेश्वराचं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. ही फॅक्टरी चालत राहायला पाहिजे, बंद नाही पडायला पाहिजे, म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. आणि जेव्हा या जगामध्ये मोठे मोठे युद्ध होतात, त्या एका युद्धामध्ये 10 दिवसांमध्ये 12 लाख लोक गेले. महाभारताच्या 18 दिवसांच्या युद्धामध्ये 64 कोटी लोक गेले. विचार करा ना, जसं शेती असते, शेती व्हायला, पीक यायला किती वेळ लागतो?
कोणी म्हणेल 3 महिने, 4 महिने, 6 महिने. 3-4 महिने पीक यायला लागतो आणि कापायला किती वेळ लागतो? 2 दिवस. एक फक्त ते घ्यायचं आणि असं असं कापत जायचं. 2 दिवसामध्ये 6 महिन्याची मेहनत कापू शकतो. तशा प्रकारे परमेश्वर पण आहेत. परमेश्वर कुकर्मांची, पापकर्मांची शेती वाढू देतात आणि नंतर एकदाच येतात आणि महाभारताच्या युद्धामध्ये 64 कोटी पापी लोकांना एका झटक्यामध्ये संपवून टाकतात. तर युद्ध, भूकंप, पूर, हम्म, वादळ, ज्याच्यामध्ये सार्वजनिक नाश होतो, मोठ्या प्रमाणावर नाश होतो, हे सगळे काय आहेत? ब्रेकडाऊन मेंटेनन्स आहे. म्हणून बघा, खूप एक सुंदर श्लोक आहे. 8व्या स्कंदामध्ये बली महाराज बली महाराज एका श्लोकामध्ये खूप सुंदर भावना व्यक्त करतात. परमेश्वराला म्हणतात, अं, परमेश्वराला म्हणतात परोक्ष गुरु म्हणतात, की हे परमेश्वरा, खरं सांगू तुम्हाला, तुम्ही राक्षसांचे परोक्ष गुरु आहात. परोक्ष म्हणजे काय माहिती आहे? इनडायरेक्टली, अस्पष्टपणे. सो वामनदेव काय म्हणतायत त्या श्लोकामध्ये, की तुम्ही राक्षसांना, असुरांना जेव्हा जेव्हा ते कुकृत्य करतात, जेव्हा पण ते चुकीच्या गोष्टी करतात, तेव्हा तुम्ही त्यांना शिक्षा देता. आणि ती शिक्षा देऊन काय होतं, आम्हाला लगेच लक्षात येतं की अरे, हे चुकीची वर्तणूक दिसते, कारण एवढ्या शिक्षा मिळतात आपल्याला म्हणून. तर एका अर्थाने तुम्ही किती मोठे शुभचिंतक आहात. तर तुम्ही अस्पष्ट गुरु आहात. तुम्ही आमचे अस्पष्ट, इनडायरेक्टली तुम्ही आमचे शुभचिंतक आहात. आणि त्याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद त्याच्या पुढची एक गोष्ट सांगतात, की बली महाराजांच्या मनामध्ये काय भावना आहे. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, अर्थात या श्लोकामध्ये बली महाराजांचं म्हणणं आहे, की तुम्ही खरे शुभचिंतक आहात राक्षसांचे, कारण तुम्ही, आम्ही कधी पण जेव्हा काही चुका करतो तेव्हा आम्हाला शिक्षा देता, आणि तुम्ही एका अर्थाने देवतांचे शुभचिंतक नाही आहात. प्रभुपादांना त्या श्लोकामध्ये बली महाराजांच्या हृदयातली गोष्ट जाणवली, भावना जाणवली. का बरं? तर म्हणतात, कारण देवता पण अनेक वेळा लोभ करतात, देवता पण अनेक वेळा चुकीच्या गोष्टी करतात, पण तुम्ही त्यांना पटकन शिक्षा नाही देत. आणि पटकन शिक्षा न दिल्यामुळे त्यांना ती चूक ते करतायत हे जाणवत नाही आणि म्हणून त्या चुका करत बसतात. तर आपल्याला अनेक वेळा, जेव्हा आपण साधारण आपले धर्म पालन करतो, हिंदू धर्म, किंवा आपण साधारण जे प्रवचन ऐकतो, त्यामध्ये आपल्याला काय ऐकू येतं? परमेश्वर हे राक्षसांच्या विरुद्ध आहेत आणि परमेश्वर हे देवतांच्या बाजूने लढतात. पण बली महाराज एक शुद्ध भक्त असल्या कारणाने काय सुंदर विचार त्यांनी मांडलाय. म्हणतायत, ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये पटकन सुधारणा करतात परमेश्वर, अडचणी देऊन, कष्ट देऊन, ऍक्च्युली परमेश्वर त्या व्यक्तीचे शुभचिंतक आहेत. आणि ज्या व्यक्तीला परमेश्वर कधी अडचणी नाही आणत, कधी त्याच्या जीवनामध्ये त्याच्या चुकीच्या गोष्टींसाठी त्याला कधी काही शिक्षा नाही देत, त्यांचे ते शुभचिंतक नाही आहेत. आई वडिलांना बघा, तुम्ही सगळे आई वडील आहात. आई वडिलांनी जर मुलांना, जेव्हा पण त्यांनी लहानशी चूक केली, जर त्याला सांगितलं असं करायचं नाही, हे चुकीचं आहे, तर तो सुधारेल ना. पण लहानपणापासून जर आपण त्याला कधी काही बोललोच नाही आणि तेव्हा जो मोठा झाला, आणि मोठा असताना त्याच्याकडून अनेक, कारण त्याला कधी सुधारलं नाहीये, तो जर विचित्र वागत असेल, तर तेव्हा ऍक्च्युली त्याच्या जीवनामध्ये किती मोठे संकट येतील, त्याला कोणी जवळ नाही करणार, त्याला त्याच्या नोकरीमध्ये, त्याच्या धंद्यामध्ये किती प्रॉब्लेम्स येतील, कारण त्यांनी कधी कोणाचं ऐकलं नाही. तर तेव्हा मग आपल्या लक्षात येईल की अरे, आपण त्याला नीट सुधारायला पाहिजे होतं वेळेवर. तर कितीही सुंदर भावना आहे, की योग्य काय आणि अयोग्य काय हे जर लवकर आपल्याला कळलं, तर आपल्यामध्ये लवकर सुधारणा होईल आणि ते आपल्याचा हितकारच आहे. आणि जर योग्य काय आणि अयोग्य काय हे आपल्याला जर नीट नाही कळलं, तर मग विलंब होऊ शकतो आणि तेव्हापर्यंत खूप उशीर होऊ शकतो आणि आपण अनचेंजेबल होऊ शकतो, की आपल्याला कोणी बदलू नाही शकत आता. कारण का? आपल्याला अनेक अनेक वर्ष कोणी काही सांगितलंच नाही म्हणून. भगवद्गीता आहे ती कुठल्या भावनेत आहे? आपण गीता जयंती साजरी केली तर बघतो आपण, की पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन स्वतःच बोलत चाललाय, पण नंतर दुसऱ्या अध्यायामध्ये त्याला लक्षात येतं की मला ऍक्च्युली कळत नाहीये योग्य काय आणि अयोग्य काय, मग तेव्हा ते शरण जातं. म्हणजे भगवद्गीता ही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आहे. भगवद्गीता ही ब्रेकडाऊन मेंटेनन्स नाही. हे श्रीकृष्ण, माझ्याकडून काही चुका घडण्याच्या पूर्वी, मी चुकीचे निर्णय घेण्यापूर्वीच तुम्ही मला सांगा की योग्य काय आणि अयोग्य काय. भागवत कसं आहे? भागवत पण ऋषी मुनी आज प्रश्न विचारतायत की शरण, धर्म कह शरणम गतः,
धर्म हे कोणाचं शरण घ्यायला गेलं, आता कोण रक्षा करणार आहे, तर कृपया आम्हाला सांगा योग्य काय आणि अयोग्य काय. तर भागवत असेल, भगवद्गीता असेल, चैतन्य चरितामृत असेल, हे सगळे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स मध्ये आहेत. एका अर्थाने आपण बघू की शास्त्र आणि शस्त्र हे दोन्ही शब्द एकाच धातूतून निर्माण झाले. शस धातू आहे. शस धातू म्हणजे शिस्त लावणे. तर शिस्त लावण्यासाठी दोन मार्ग आहेत. शस धातूतून दोन शब्द निर्माण होतात, शस्त्र आणि शास्त्र. शास्त्र हे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आहे. जीवनामध्ये अडचणी येण्यापूर्वी जीवनामध्ये काय सुधारणा करायच्या हे जर समजून घ्यायचं असेल तर शास्त्र वाचायचं. आणि जर आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स नाही केलं तर मग ब्रेकडाऊन मेंटेनन्स होणार, चुका होणार आणि खूप मोठी आपल्यावर काहीतरी आपत्ती येणार, संकट येणार. तर त्याला आपण म्हणू शस्त्र. तर शस्त्र कोणावर वापरले जातात? ज्यांनी योग्य माहिती असूनही, योग्य सांगणं असूनही त्यांनी चुकीचे निर्णय घेतले, चुकीची वागणूक केली, त्यासाठी शस्त्र. तर शास्त्र आणि शस्त्र हे दोन्ही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स याचे दोन भाग आहेत. याच्यातून आपण काय शिकू शकतो? आपण शिकू शकतो की आपण नेहमी शस्त्रापासून दूर राहायला पाहिजे आणि आपण नेहमी शास्त्र वाचन करायला पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या जीवनामध्ये चुका होण्यापूर्वीच स्वतःला योग्य ते वळण देऊ. आपण तीन स्तरांवर चर्चा करूया. एक आहे शरीर, एक आहे मन आणि एक आहे बुद्धी. हे तीन महत्वाचे गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये. तर समजा शरीराच्या स्तरावर आपल्याला योग्य आणि अयोग्य जर ठरवायचं असेल, समजा माझ्याकडून चुकीचं खाल्लं गेलं. शारीरिक स्तरावर आपण चर्चा करतोय, पहिला स्तर. जर माझ्याकडून चुकीचं खाल्लं गेलं तर मला ना दुसऱ्याच दिवशी लगेच तब्येत खराब होते. जर मी काही थंड काही खाल्लं असेल तर मला ताप येणार. जर मी थंड पाण्याने सवय नसताना आंघोळ केली या थंडीच्या दिवसांमध्ये तर मला ताप येऊ शकतो. मी जर चुकीचं काही खाल्लंय तर मला पोट खराब होणार है ना. तर पटकन शिक्षा मिळते. शारीरिक स्तरावर योग्य आणि अयोग्याची जर माहिती नसली तर आपल्याला पटकन लक्षात येतं, अरे मी काहीतरी चुकीचं खाल्लेलं दिसतंय. मला जर ताप आला तर लगेच कोणतरी माझ्या शेजारी घरातले कोणीतरी व्यक्ती मला विचारणार, काल तुम्ही काय खाल्लं? मग आपल्या लक्षात येते, काल मी थंड थंड आईस्क्रीम खाल्लं होतं किंवा काहीतरी थंड काही खाल्लं असेल म्हणून माझी तब्येत खराब झाली म्हणून. तर शारीरिक स्तरावर योग्य आणि अयोग्य याची माहिती नसेल तर आपल्याला पटकन लक्षात येतं की माझ्याकडून काहीतरी चूक झालंय. दुसरं स्तर आहे मानसिक. का बरं? कारण शरीर काय करेल, शरीर कशा प्रकारे वागेल, हे कशावर ठरतं? आपलं मन आपल्याला सांगतंय ना. चुकीचं खाण्यासाठी कोणी प्रवृत्त केलं आपल्याला? आपल्या मनाने प्रवृत्त केलं. अरे वा, ही सुंदर सुंदर जिलेबी दिसते, ही लाल भडक रंगाची गरम गरम दिसते. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, 10-15 तरी खायला पाहिजेत, कारण त्या गरम गरम. ही इच्छा कोणी निर्माण केली? ऍक्च्युली फक्त तुम्ही शरीराला बघा. फक्त केवळ शरीराला जर बघितलं तर पोटाचा एक आकार आहे. तर पोटामध्ये आपण गरजेपेक्षा जास्ती खाऊच नाही शकत. आपण योग्य प्रमाणात जर खाल्लं तर ते पोट भरतं. आणि पोट जेव्हा भरतं तेव्हा शारीरिक स्तर जर असेल फक्त तरी तो तिथे थांबू शकतो. म्हणजे शरीराला मर्यादा पार करण्यासाठी कोण प्रवृत्त करतंय? शरीराला, पोटाला, डोळ्याला, जिभेला, कानाला त्याच्या मर्यादा पार करण्यासाठी शरीर प्रवृत्त नाही करत आहे, मन प्रवृत्त करत आहे. तर मन काय सांगतं, अरे त्या छान जिलेब्या दिसत आहेत, त्या खा थोड्या. तर पोट भरलं असेल तरी आपण म्हणतो ना, प्रभूजी पोट भरलं पण मन नाही भरलं अजून. तर तशाच प्रकारे शारीरिक स्तरावर जरी आपण काही चुका केल्या तर त्याचा पटकन आपल्याला परिणाम मिळतो. पण शरीराला कोण चालवतंय? शरीरावर कोणाचं नियंत्रण आहे? आपल्या मनाचं नियंत्रण आहे. आणि मनाचं नियंत्रण जर शरीरावर असेल, मग आपल्याला विचार करायला पाहिजे की मनाच्या स्तरावर जर योग्य आणि अयोग्य आपल्याला माहिती नसेल तर त्याचा खूप मोठा परिणाम होईल. त्याचा परिणाम कधी कळेल आपल्याला? मन शारीरिक स्तरावर योग्य आणि अयोग्य म्हणजे गरजेपेक्षा जास्त इंद्रियांचा वापर. मला रोज 1 किलोमीटर चालायची सवय आहे. पण एक दिवशी मी अचानक 10 किलोमीटर चाललो तर त्या दिवशी गुडघे दुखतात. त्या दिवशी पाय दुखतील माझे. मला रोज 2 चपात्या खायची सवय आहे. एक दिवशी पराठे होते तर मी 10 पराठे खाल्ले. गरजेपेक्षा जास्त जिभेचा वापर, गरजेपेक्षा जास्त पायांचा वापर. अं, मी रोज काय सिनेमा बघत नाही, पण त्या दिवशी खूप आनंदात होतो तर त्या दिवशी 4 सिनेमा सलग बघितले. तर डोळ्यांचा गरजेपेक्षा जास्ती वापर. जर डोळ्यांचा गरजेपेक्षा जास्ती वापर केला संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी लगेच डोळे दुखतात. गरजेपेक्षा जास्ती जर पायांचा वापर केला तर लगेच दुसऱ्या दिवशी पाय दुखतात.
गरजेपेक्षा जास्ती जर पोटाचा वापर केला, जिभेचा वापर केला, तर दुसऱ्या दिवशी पोट दुखतं, बरोबर? आणि जर मानसिक स्तरावर योग्य आणि अयोग्य माहिती नसेल, अर्थात जर चुकीच्या भावना मनात असतील, त्याचा परिणाम कधी कळेल? त्याचा परिणाम लवकर नाही कळणार. त्याचा परिणाम काही दिवसांनी कळतो. शारीरिक स्तरावर चुका केल्या पटकन कळतात. मानसिक स्तरावर केल्या तर नंतर कळतात. द्वेषाची जी भावना आहे, ही अयोग्य भावना आहे. ही चांगली भावना नाहीये. कोणाही प्रति द्वेष करणं चुकीचं आहे. लहानपणी जेव्हा अंघोळीला जायचो, तेव्हा कधी-कधी बादली भरलेली असायची पाण्याने. तर कधी-कधी मी आठवतंय मला, की पायाने त्या बादलीला मी सरकवायचो. आणि तेव्हा आई मला म्हणायची, "पायाने त्या बादलीला पण सरकवायला नाही पाहिजे, हाताने त्याला बाजूला कर." तर मी तेव्हा आईशी नेहमी वाद करायचो. ही बादली आहे, ही निर्जीव वस्तू आहे. कोणा व्यक्तीला मी पाय नाही मारत आहे. कोणा जिवंत व्यक्तीला जर चुकीने पाय लागला, तर लगेच त्याला पाय पडायचो. पण बाथरूम मधल्या भरलेल्या बादलीला जर मी पायाने सरकवतो, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? आई म्हणायची, "नाही, सवय लागते." हळू-हळू अशा प्रकारे सवय लागते. हळू-हळू अशा प्रकारे संस्कार लागतात. आज आपण बादलीला फक्त पायाने बाजू करतोय. आज आपण फक्त जेव्हा कमऱ्यामध्ये फिरतोय, ते लाकडाचा टेबल असेल रस्त्याच्या मधोमध, तर आपण पायाने त्याला सरकवू. हळू काय सवय लागते, की पायाने बाजूला करायच्या. वस्तू असतील निर्जीव. हळू जसं आपण मोठे होतो, असंही होऊ शकतं, की आज तर आपल्या जीवनामध्ये निर्जीव वस्तू आहेत. उद्या कोणी सजीव व्यक्ती असेल, तर सजीव व्यक्तीला पण आपण पायाने बाजूला करू. आणि याचं पराकाष्ठा कुठे होते? याचा अंत कुठे होतो? शेवट कुठे होतो? की कधी आपण वैष्णवांना पण पायाने बाजूला करू. तर म्हणून याची सुरुवात कुठे आहे? आपली संस्कृती कशी आहे? सूक्ष्म दृष्टीची संस्कृती आहे. तर आईनी लहानपणापासून हे मला ठासून शिकवलं होतं. बादली असू दे, टेबल असू दे, न्यूजपेपर असू दे, वस्तू असू दे, पायाने नाही करायचं, हाताने उचलायचं आणि आपल्या सगळ्यांच्या घरी हे होतं. पण याच्यामागे विचार काय आहे बघा. विचार हा आहे, की वाईट सवय नाही पडायला पाहिजे आणि मोठे झाल्यानंतर आपण योग्य वागणूक करता यायला पाहिजे. चुकीची वागणूक आपण नाही करायला पाहिजे. आपण इतक्यातच गीता जयंती साजरी केली. गीता जयंतीमध्ये अर्जुनाशी श्रीकृष्ण संवाद साधतायत आणि अर्जुनाशी जेव्हा संवाद साधतायत, तेव्हा अर्जुनाची भावना आहे, की मला युद्ध नाही करायचंय आणि श्रीकृष्णांचं म्हणणं आहे, की युद्ध करायला पाहिजे. तर समजा तुम्ही आणि आम्ही असतो त्या ठिकाणी आणि समजा अर्जुन म्हणाले असते, "मला युद्ध नाही करायचंय." आपण काय कारण दिलं असतं अर्जुनाला युद्ध करण्यासाठी? अर्जुन म्हणतोय, "मला युद्ध नाही करायचं" आणि आपली इच्छा आहे, की ते युद्ध व्हायला पाहिजे. आपण काय कारण दिलं असतं? थोडा विचार करा. अर्जुनाला पटवायचंय, की "हे अर्जुना, हे युद्ध करणं गरजेचं आहे. हे युद्ध कर तू." आपण काय कारण दिलं असतं? कोणी सांगणार अनम्यूट करून? धर्माची रक्षा करण्यासाठी. ओके, व्हेरी गुड. वडगावचे भक्त. ते शत्रू संपवण्यासाठी. ओके, नीट ऐकू नाही आलं प्रभूजी. थोडं जवळ येऊन सांगणार? समाजातील शत्रू संपवण्यासाठी. बरोबर. शत्रू संपवण्यासाठी एक ऐकू आलं. सो अनेक वेळा इतर ठिकाणी पण ना मी हा प्रश्न विचारलाय, की अर्जुनाला जर हे पटवून द्यायचं असेल, की तू युद्ध करता आपण काय कारण देणार? अनेक वेळा जे भक्तांनी उत्तर दिली आहेत, भक्त काय म्हणतात? प्रभूजी, अर्जुनाला सांगायला पाहिजे, भीमासोबत दुर्योधनाने लहानपणी काय केलं? अर्जुनाच्या पत्नीसोबत दुर्योधन दुःशासनाने काय केलं? कुंती आणि 5 पांडव जेव्हा लाक्षागृहामध्ये राहतायत, तेव्हा त्यांना जिवंतपणे रात्री जाळण्याचा प्रयत्न केलाय. अशा प्रकारे या कौरवांनी पांडवांच्या विरुद्ध अनेक वेळा काय गोष्टी केल्या आहेत. तर त्यांना हे सगळं सांगायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे, ज्या लोकांनी तुझ्यासोबत वाईट वागणूक केली, ज्या लोकांनी तुझ्यासोबत वाईट केलं, त्या लोकांना तू माफ करू नकोस. त्या लोकांच्या विरुद्ध
तुझ्या शत्रूंना मारण्यासाठी गरजेचं आहे. आता खूप महत्वाची गोष्ट आहे की संपूर्ण भगवद्गीतेमध्ये ही जी भावना आहे, याला आपण म्हणू एका संक्षिप्त रूपामध्ये बदल्याची भावना. ज्यांनी तुझ्या सोबत वाईट केलंय त्या लोकांना तू माफ नको करूस. ज्या लोकांनी तुझ्यासोबत वाईट केलंय त्या लोकांना शिक्षा देणं हे गरजेचं आहे, युद्ध करणं गरजेचं आहे. ही भावना आहे, बरोबर? बदल्याची भावना, न्यायाची भावना. खूप आश्चर्याची गोष्ट आहे आणि तुम्ही पण याच्यावर थोडंसं मनन करू शकता की संपूर्ण भगवद्गीतेमध्ये कुठल्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण ही भावना मांडतात. संपूर्ण भगवद्गीतेमध्ये कुठल्या श्लोकामध्ये तुम्ही कृपया शोधून काढा. आपल्याकडे तर माताजी लोक तर संपूर्ण भगवद्गीता मला वाटतं संपत आली आता भगवद्गीता. एका वर्षापासून जवळजवळ भगवद्गीतेच्या पहिल्या प्रत्येक श्लोकावर रोज दुपारी प्रवचन असतं. सगळ्या माताजींनी याच्यावर विचार विनिमय करावा की कुठल्या श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी ही भावना मांडली आहे. अर्जुना, तू युद्ध करणं का गरजेचं आहे माहितीये? कारण या लोकांनी तुझ्यावर अत्याचार केलाय आणि त्या अत्याचाराचा सूड घेणं, त्या अत्याचाराचा बदला घेणं, त्या अत्याचाराला न्याय देणं हे तुझं कर्तव्य आहे, म्हणून तू युद्ध कर. बघा, तुम्ही लोक पण थोडंसं मनन करा, थोडंसं आठवा आजपर्यंत कुठल्या प्रवचनामध्ये हे ऐकलं का की या या श्लोक क्रमांकामध्ये श्रीकृष्णांनी ही भावना मांडली आहे. तर खूप महत्वाची गोष्ट आहे ही की श्रीकृष्णांनी ही भावना मांडलीच नाहीये. तिसऱ्या अध्यायामध्ये जेव्हा श्रीकृष्ण सुरुवात करतात बोलायला, तेव्हा म्हणतात, तू क्षत्रिय आहेस, तू क्षत्रिय परिवारामध्ये जन्म घेतलायस आणि म्हणून युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे. शरीराशी संबंधित असतो स्वधर्म. स्वधर्म तुझा आहे युद्ध करणं, म्हणून तुला युद्ध करणं गरजेचं आहे. त्यानंतर श्रीकृष्ण दुसरी एक भावना म्हणतात, एक विचार म्हणतात. म्हणतात, मानसिक स्तरावर असतो स्वभाव. तर म्हणतात तुझा स्वभाव पण क्षत्रियाचा आहे. अनेक अनेक वेळा जेव्हा कोणी अन्याय केला, कोणी अत्याचार केला, जेव्हा कोणी काही चुकीची वर्तणूक केली, तू त्या अन्यायाला सहन नाही करू शकलास. तर एक गोष्ट आहे, एक प्रसंग आहे. एक ब्राह्मण आले आणि म्हणाले, माझ्या गायींना कोणीतरी चोरलं, मला वाचवा, मला वाचवा. तेव्हा अर्जुनाचे शस्त्र हे युधिष्ठिराच्या कमऱ्यामध्ये होते. आणि तो काळ होता जेव्हा एक वर्षासाठी युधिष्ठिर आणि द्रौपदी हे पती पत्नी होते. तर जेव्हा पांडवांचं आणि द्रौपदीचं लग्न झालं, तेव्हा नारद मुनींनी एक गोष्ट सांगितली. म्हणाले, दोन राक्षस होते, सुंद आणि उपसुंद, आणि त्यांची इतकी घनिष्ठ मैत्री होती की ते एकमेकांना कधीच मारू नव्हते शकत. तर त्यांना न मारण्यासाठी ते त्यांनी काय वरदान मागितलं तपस्या करून? त्यांनी वरदान मागितलं, आम्हाला या पूर्ण जगामध्ये कोणीच नको मारू दे, फक्त आम्ही एक दुसऱ्यांना मारू शकतो एवढं वरदान द्या. आणि हा वरदान मागण्यामागे त्यांची भावना काय होती? अरे, आम्ही दोघं इतके चांगले मित्र आहोत, आम्ही एकमेकांना कधीच नाही मारणार. तर ब्रह्मदेवाने त्यांना तो वरदान दिला की तुम्हाला कोणीच नाही मारू शकत, तुम्ही फक्त एक दुसऱ्यांना मारू शकता. आणि त्यांनी जो मग हाहाकार सुरू केला, जो अत्याचार सुरू केला, तर मग सगळे देवता म्हणतायत, आता काय करायचं? मग ब्रह्माजींनी म्हटलं, याच्यावर फक्त आता एकच उपाय आहे. ते सुंद आणि उपसुंद एकमेकांनाच मारायला पाहिजेत. मग ते मारण्यासाठी काय केलं त्यांनी? तर त्यांनी एका अप्सरेला जन्म दिला. त्या अप्सरेचं नाव होतं तिलोत्तमा. अतिशय सुंदर ही अप्सरा होती तिलोत्तमा. ती जेव्हा आली तेव्हा सुंद म्हणतो उपसुंदला, तुझ्या बहिणीला नमस्कार कर. आणि उपसुंद सुंदला म्हणतो, तुझ्या बहिणीला नमस्कार कर. अशा प्रकारे सुंद आणि उपसुंदचं त्या तिलोत्तमावरून भांडण झालं आणि एकमेकांना त्यांनी मारलं. ही गोष्ट नारद मुनींनी केव्हा सांगितली? जेव्हा पाच पांडवांचं लग्न कुंती देवींच्या आदेशानुसार एकाच द्रौपदीशी होणार होतं. तर म्हणाले, सुंद आणि उपसुंद हे एकमेकांचे जिवलग मित्र होते, पण एका महिलेसाठी एकमेकांशी भांडले. तर तुमच्या पाच पांडवांनी नेहमी आयुष्यभर एकत्र राहिले आहात, तुम्ही एकमेकांशी भांडण नाही पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं? एक गोष्ट करावी लागेल. एक वर्ष द्रौपदी एका पांडवासोबत असेल, तेव्हा त्या एका वर्षासाठी ती त्या पांडवाची पत्नी. आणि त्या वर्षी दुसऱ्या कोणी पांडवाने द्रौपदीच्या जवळ नाही जायचं. मग दुसऱ्या वर्षी दुसऱ्या पांडवाची पत्नी, त्यावेळेस इतर चार पांडवांनी जवळ नाही जायचं. अशा प्रकारे अरेंजमेंट होते. आणि जर द्रौपदी एका पांडवासोबत असताना जर दुसरा पांडव तिथे गेला आजूबाजूला, तर त्याला एका वर्षाचा वनवास होईल म्हणून. तर ही घटना कधीची? या ब्राह्मणाची, जेव्हा युधिष्ठिर आणि द्रौपदी सोबत होते तेव्हा. तर द्रौपदी आणि युधिष्ठिर काहीतरी चर्चा करत होते. आणि तेव्हा अर्जुन तिथे आला आणि म्हणाला, मला माझे शस्त्र घ्यायचे आहेत. मग शस्त्र घेऊन गेला, त्या गायींना वाचवलं.
आणि जेव्हा परत आला अर्जुन, तेव्हा त्याने बघितलं, युधिष्ठिराला सांगितलं की आता मी वनवासाला चाललो. तर युधिष्ठिर म्हणाले, का चालला वनवास? नाही, अशी अट होती की एका पांडवासोबत जेव्हा द्रौपदी असेल तेव्हा मग दुसऱ्या पांडवाने तिथे प्रवेश नाही करायचा. ते म्हणाले, अरे तू माझ्या लहान मुलासारखा आहेस, तू माझा लहान भाऊ आहेस, मी तुला भावासारखं कधीच बघितलं नाहीये. तर आई वडील बसले असतील आणि जर लहान मुलगा आला तर त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये, तुला वनवासाला जायची गरज नाहीये. अर्जुन म्हणाला, नाही, मी तो नियम तोडला, मी जाणार वनवासाला. तर श्रीकृष्ण म्हणतायत, शारीरिक स्तरावर तुझा स्वधर्म आहे की तू क्षत्रिय आहेस, मानसिक स्तरावर तुझा स्वभाव आहे की तू क्षत्रिय आहेस, आणि आत्मा असल्या कारणाने आत्म्याचं स्वरूप आहे की तू परमेश्वराची सेवा करायला पाहिजेस. तीन कारणं श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये देतात युद्ध करण्यासाठी: स्वधर्म शारीरिक स्तरावर, स्वभाव मानसिक स्तरावर, आणि स्वरूप आत्म्याच्या स्तरावर. म्हणतात या तिन्ही स्तरावर तू युद्ध करणं गरजेचं आहे. या तीन स्तरांमध्ये जेव्हा श्रीकृष्ण त्यांचे विचार मांडतात की युद्ध करणं गरजेचं आहे, याच्यामध्ये बदल्याची भावना कुठे आहे? बदल्याची भावना शारीरिक स्तरावर आहे, बदल्याची भावना मानसिक स्तरावर आहे, बदल्याची भावना ही आत्म्याच्या स्तरावर आहे. म्हणून अनेक अनेक वेळा जेव्हा भक्तांना मी विचारतो की श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं, जर आपण असतो तर आपण कुठलं कारण दिलं असतं, तर अनेक वेळा भक्त लोक म्हणतात, प्रभूजी जर आपल्यावर अन्याय झाला असेल तर त्या अन्यायाला शिक्षा देणं गरजेचं आहे, तर ते कारण मी सांगेन. आणि हे मी पण, मला पण जर कोणी विचारलं असतं तर मी पण सांगितलं असतं. पण आपण सगळे श्रीकृष्णांचे भक्त आहोत, त्यामुळे श्रीकृष्णांचे काय विचार आहेत हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तर खूप महत्वाची गोष्ट आहे की श्रीकृष्णांनी संपूर्ण भगवद्गीतेमध्ये बदल्याच्या भावनेला वाव दिला नाही. श्रीकृष्णांनी न्यायाच्या भावनेला, की त्यांना का मारायचंय, कारण तुझ्याकडे तुझ्या घरावर त्यांनी एक वीट फेकली आहे, तुझ्या घरावर त्यांनी एक वीट फेकली आहे, तू त्यांच्या घरावर दोन वीट फेक, तरच न्याय होईल. ही अजिबात भावना नाही आहे श्रीकृष्णांची. श्रीकृष्ण म्हणतायत, जर या चुकीच्या वृत्तीच्या लोकांना तू सिंहासनावर बसू दिलंस, या जगाचं काय होणार? या शोषक वृत्तीला जर तू शासन करायला दिलंस तर या जगाचं काय होणार? म्हणून कर्तव्याच्या स्तरावर युद्ध करायचंय. मनामध्ये काही वाईट विचार आले तर तू चुकलास अर्जुना. तर म्हणून हे आपल्याला किती महत्वाची शिकवण श्रीकृष्ण देत आहेत. द्वेषाच्या भावनेला, बदल्याच्या भावनेला, तू मला असं केलंस काय, आता मी तुला दाखवतो की मी काय करणार आहे, या भावनेला श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये स्थानच नाही दिलंय. पण जर आपल्याला काही चुकीचं दिसत असेल तर आपण योग्य मार्ग स्वीकारून त्याच्यावर काहीतरी निवारण होण्यासाठी ऍक्शन घेणं गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की अन्यायाला सहन करायचंय, याचा अर्थ असा नाही की चुकीच्या गोष्टींना आंधळा डोळा करायचा आहे. पण बदल्याची भावना नसायला पाहिजे, द्वेषाची भावना नसायला पाहिजे. पण जे काही चुकीचं घडतंय ते समाप्त होण्यासाठी जे काही गरजेचं आहे ते योग्य पद्धतीने, योग्य मार्गाने, योग्य शब्दांमध्ये व्यक्त करण्याची कला आपल्याला शिकायला पाहिजे. सो आपण तीन स्तर चर्चा करत होतो, योग्य आणि अयोग्याचे. एक होतं शारीरिक स्तर, त्याच्यामध्ये आपण बघितलं की शारीरिक स्तरावर योग्य आणि योग्य याची जर ओळख नसेल तर आपण चुकीच्या गोष्टी करतो आणि त्याचा परिणाम पटकन येतो. मानसिक स्तरावर योग्य आणि अयोग्य म्हणजे योग्य भावना ठेवणे या जगाप्रती आणि अयोग्य भावना ठेवणे या जगाप्रती, त्याच्यावर आपण चर्चा केली. कसा द्वेष ही अयोग्य भावना आहे, बदल्याची भावना ही अयोग्य भावना आहे श्रीकृष्णांच्या दृष्टीने. आणि योग्य भावना काय आहे मानसिक स्तरावर? वैकुंठ विष्णू प्रभू, जर द्वेषाची भावना, बदल्याची भावना ही अयोग्य भावना असेल तर मग मनामध्ये सकारात्मक भावना काय असतील, सांगू शकता तुम्ही? आवाज येतोय प्रभू? तरी पण आवाज हो, येतोय. अस्पष्ट येतोय थोडं, तुम्हाला लॅपटॉपच्या जवळ येऊन बोलायला लागेल. हरे कृष्ण. जर आपण एक भक्त असू तर मनामध्ये द्वेषाची भावना नसून भगवंतांनी जसं सांगितलं की समोरच्या व्यक्तीला आपण माफ केलं पाहिजे, तर तो प्रयत्न आपल्यामध्ये असावा. येस, व्हेरी गुड. सो आपण एका अर्थाने म्हणू शकतो नम्रता, कृतज्ञता ह्या खूप चांगल्या योग्य भावना आहेत, आणि द्वेषाची भावना ही अयोग्य भावना आहे. याचं फळ कधी मिळेल? शारीरिक स्तरावर पटकन मिळतं, मानसिक स्तरावर थोडा वेळ लागतो. बरं, शरीराला नियंत्रण करतं मन,
आणि मनाला जर योग्य आणि अयोग्याची ओळख नसेल तर त्याला ते वळण कोण देणार? शरीराला वळण देतं मन, आणि मनाला कोण वळण देणार? बुद्धी. मग आता आपण तिसरं स्तर बघू, की बौद्धिक स्तरावर, बुद्धीच्या स्तरावर जर योग्य आणि अयोग्य आपल्याला माहिती नसेल तर त्याला कसं द्यायचं? शारीरिक स्तरावर जर चुकीचं खाल्लं तर पोट दुखणार, पटकन कळणार. जर द्वेषाची भावना असेल तर थोडा वेळ लागतो त्याचे परिणाम आपल्यापर्यंत यायला. आणि बुद्धीच्या स्तरावर काय ऍक्शन काय आहे? बुद्धी काय करते? शरीर इंद्रियांचा वापर करतं, मन भावना ठेवतं, आणि बुद्धी काय करते? निर्णय घेते. म्हणजे बुद्धीच्या स्तरावर जर योग्य आणि अयोग्य आपल्याला माहिती नसेल तर आपण निर्णय बरोबर नाही घेणार, आपण निर्णय योग्य नाही घेणार, आपण निर्णय अयोग्य घेऊ. लहान मुलांशी कधी कधी बोलतो मी, तर लहान मुलांना एकदा विचारलं मी, तुला काय वाटतं काय व्हायला पाहिजे? तुझ्या मनात आता सध्या काय प्रार्थना आहे? तो म्हणतो, मला ना लवकरात लवकर मोठं व्हायचंय. कारण मला इतके कामं आहेत. अभ्यास करायला लागतो, होमवर्क करायला लागतो, आणि शाळेत जायला लागतं. मग अमुक अमुक वेळेच्या आधी शाळेमध्ये प्रवेश करायचा. मग भूक लागल्यावर खाऊ नाही शकत कारण तो लंच अवर नसतो झालेला. टिफिन खाऊ नाही शकत. मला ना मोठं व्हायचंय, आई वडील व्हायचंय मला. म्हटलं का रे, आई वडील का तुला व्हायचंय? म्हणजे कसं आहे, माझ्या हिशोबाने मी नाश्ता करू शकतो, माझ्या हिशोबाने मी जेवण करू शकतो, आणि अमुक अमुक वेळेच्या आधीच जायचंय असं सगळे बंधन नाही आहेत. तर लहान मुलांना असं वाटतं की आई वडिलांची जी परिस्थिती आहे किती चांगली आहे, त्यांना काही नियम नाही आहेत. आता सगळ्या आई वडिलांना जर विचारलं की लहान मुलांची परिस्थिती चांगली की तुमची परिस्थिती चांगली, तर सगळे आई वडील म्हणतात, अहो मुलांना काय काळजी नसते, मुलांना काही निर्णय घ्यावे नाही लागत, मुलांना फक्त शाळेत जायचं, होमवर्क लिहायचं, परत यायचं, परीक्षा द्यायची, परीक्षेमध्ये मार्क कमवायचे, परत यायचं, सोपं जीवन आहे त्यांचं. पण आई वडिलांचं जीवन कष्टकारी काय? आई वडिलांच्या जीवनामध्ये शारीरिक कष्ट कमी असतात, पण आई वडिलांच्या जीवनामध्ये जबाबदारीचे कष्ट जास्ती असतात. आई वडिलांच्या जीवनामध्ये एक जबाबदारीचं ओझ आहे. जर आई वडिलांनी एक जरी चुकीचा निर्णय घेतला जीवनामध्ये, त्याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. आई वडिलांनी समजा एक चुकीचा निर्णय घेतला, त्या परिणामाची छाप, त्या परिणामाचा प्रभाव त्या संपूर्ण परिवारावर किती वर्ष राहील? काही काही निर्णय असतात, त्याला आपण कधी बदलू नाही शकत. एक मार्गी निर्णय असतात ते. विचार करा, आई वडिलांनी जर योग्य निर्णय नाही घेतले, आई वडिलांची फजिती होईल आयुष्यभरासाठी. त्यांच्या मुलांची फजिती होऊ शकते आयुष्यभरासाठी. आणि असंही होऊ शकतं 40-50 वर्ष त्याचे परिणाम भोगावे लागतील त्या एका निर्णयाचे. विचार करा, कोणावर कष्ट जास्ती आहेत? लहान मुलांना विचारलं ना, अहो प्रभूजी ते युनिफॉर्म घालायचा, मग 7 वाजता शाळा असते तर 6:30लाच निघायचं, मला कधी जास्ती झोपायचं असेल आई आई वडील चांगले आहेत, थोडं कधी कधी लेट जातात. आईचं तर सगळ्यात चांगलं काम आहे, ऑफिसच नाहीये आणि शाळाही नाहीये, आई दिवसभर मस्त घरी असते. मस्त घरी असते हे जर आईला विचारलं तर आई म्हणते, अरे माझ्या मुलांचं चारित्र्य घडवायचं मला, माझ्या मुलांना चांगल्या सवयी घडवायच्या आहेत. ती किती मोठी जबाबदारी आहे. आईचं काम हे किती मोठं काम आहे, आपण विचार नाही करू शकत. की लहान मुलांच्या आपल्या मुलाला किंवा मुलीला योग्य वळण द्यायचं, तिच्या विचार सरणीला योग्य वळण द्यायचं, योग्य आणि अयोग्याची तिला संस्कार घडवायचे. ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं, शारीरिक कष्ट हे त्या व्यक्तीला खूप जास्ती वाटतात, पण ते कमी प्रभावाचे असतात. मानसिक कष्ट आहेत, योग्य भावना ठेवणे हे अजून कष्टकारी आहे शारीरिक कष्टांपेक्षा. आणि योग्य निर्णय घेणे, जबाबदारीने दीर्घकालीन विचार करणे, श्रेयस विचार करणे, प्रेयस विचार नाही करणे, हे किती मोठी जबाबदारी आहे. म्हणून पुन्हा आपण त्या 3 स्तरांवर येऊ. जर मी शारीरिक स्तरावर योग्य आणि अयोग्य याची माझी ओळख नसेल तर मी चुका करीन, पण त्याचा चुकांचा परिणाम किती असेल? अल्पकालीन परिणाम असेल, आणि त्याचा जो फळ मिळतं ते पण पटकन मिळतं. मानसिक स्तरावर जर अयोग्य आणि योग्याची जी माझी ओळख नसेल तर त्याचे फळ मला काही वेळाने मिळतात, आणि त्याचे परिणाम पण थोडे जास्ती दीर्घकालीन असतात. आणि बुद्धीच्या स्तरावर जर योग्य आणि अयोग्य मला माहिती नसेल तर मी चुकीचे निर्णय घेतले, तर ते चुकीचे निर्णय चुकीचे आहेत हे कळता कळता वर्ष निघून जातात. पटकन कळत नाही की माझे निर्णय ते चुकले आहेत. म्हणजे सगळ्यात जास्ती योग्य आणि अयोग्याची ओळख असणे हे शारीरिक स्तरावर महत्वाचं आहे, हे मानसिक स्तरावर महत्वाचं आहे, की हे बुद्धीच्या स्तरावर महत्वाचं आहे?
जर आपण याच्यावर खोल विचार केला तर आपल्या लक्षात येईल, शारीरिक स्तरावर चुका झाल्या तरी चालतात, मानसिक स्तरावर झाल्या तरी चुकीच्या आहेत, पण तरी पण आपण सावरू शकतो. पण जर आपल्याला बुद्धी नसली आणि आपण चुकीचे निर्णय घेतले, पूर्ण आयुष्याचा सत्यानाश होऊ शकतो. आणि म्हणून शास्त्र आपल्याला कुठल्या स्तरावर मार्गदर्शन करतात? शास्त्र, भगवद्गीता जर तुम्ही ऐकली, भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये युक्त आहार म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतात आहार युक्त पाहिजे, न जास्ती पाहिजे ना. शारीरिक स्तरावर मार्गदर्शन आहे गीतेमध्ये, पण किती श्लोकांमध्ये? युक्त स्वप्न व बोधस्य, आपण झोप कमी नाही घेतली पाहिजे आणि जास्ती नाही घेतली पाहिजे, योग्य प्रमाणामध्ये झोप. हे असे किती श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये? 3-4 श्लोक असतील शारीरिक स्तरावर योग्य आणि अयोग्य काय आहे हे समजून घेण्यासाठी. 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचे आहार आहे. सात्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहार आहे 17व्या अध्यायामध्ये. ते 3 श्लोक घ्या आहाराचे. पण बाकीचे कुठले आहेत? दान, सात्विक दान, राजसिक दान आणि तामसिक दान. तपस्या, सात्विक तपस्या, राजसिक तपस्या आणि तामसिक तपस्या. आणि अजून काय आहे? मानसिक तपस्या, शारीरिक तपस्या आणि वाचिक तपस्या. असं या दृष्टीने जर तुम्ही बघितलं, शारीरिक स्तरावर योग्य आणि अयोग्यचं ज्ञान देणारे श्लोक सगळ्यात कमी आहेत. मानसिक स्तरावर योग्य काय आणि अयोग्य काय याचे ज्ञान देणारे जास्ती आहेत. आणि जीवनामध्ये कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायला पाहिजे, परमेश्वराला स्मरण करणे किती महत्वाचे आहे, परमेश्वराची कथा ऐकणं किती महत्वाचं आहे, याच्यावर श्रीकृष्णाने सर्वात जास्ती श्लोक भगवद्गीतेमध्ये सांगितले. म्हणून शास्त्र आपल्याला कुठल्या स्तरावर जास्ती मार्गदर्शन करतात? शारीरिक स्तरावर नाही करत, मानसिक स्तरावर थोडं करतात. मेन आपल्याला शास्त्र जे मार्गदर्शन करतात ते करतात, निर्णय योग्य घ्या, जीवनाची दिशा नीट करा. जीवनाची दिशा जर नीट केली, थोड्याफार चुका झाल्या तरी शेवटी दिशा बरोबर आहे. पण जर विचार करा, जीवनाची दिशाच जर चुकली असेल, निर्णयच जर महत्वाचे चुकले असतील, ते महत्वाचे निर्णय चुकल्यानंतर जरी आपण सगळे त्याच्या खालचे निर्णय सगळे चांगले घेतले, तरी पण सगळं समाप्तच आहे ना. म्हणून श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायाच्या शेवटी, 16व्या अध्यायाचे जे शेवटचे 2 श्लोक आहेत त्याच्यामध्ये काय म्हणतात? यह शास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम अवाप्नोती न सुखम न पराम गतिम. श्रीकृष्ण म्हणतात, जे लोक शास्त्रांना स्वीकार करत नाहीत, हे शास्त्रविधी उत्सृज्य वर्तते कामकारतः, ते केवळ आपल्या मनानुसार, त्यांच्या इच्छांनुसार स्वच्छंद जीवन जगतात. नस सिद्धिम अवापनोती, त्यांना या जगामध्ये यश नाही मिळत. न सुखम, त्यांना या जगामध्ये सुख नाही मिळत. न पराम गतीम, त्यांना या जीवनानंतर वैकुंठ पण नाही मिळत. जे लोक शास्त्र पालन नाही करत आपल्या जीवनामध्ये, श्रीकृष्ण म्हणतात त्यांना यश नाही मिळत, त्यांना सुख नाही मिळत, त्यांना वैकुंठ पण नाही मिळत. आणि म्हणून श्रीकृष्ण शेवटच्या अध्यायामध्ये, शेवटच्या श्लोकामध्ये म्हणतात, तस्मात शास्त्र प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम इहारहसी. म्हणतात, तस्मात शास्त्र प्रमाणम ते, जीवनामध्ये काय निर्णय घ्यायला पाहिजेत, काय नाही घ्यायला पाहिजेत, याच्यासाठी प्रमाण काय आहे, यासाठी मापदंड काय आहे? अरे, सगळेजण तो निर्णय घेत आहेत, सगळेजण दारू पित आहेत, सगळेजण चुकीचे निर्णय घेत आहेत, आपण पण थोडी फसवणूक करूया, आपण पण थोडं 4 नियम तोडूया. जर आपण असं केलं तर म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतात, जीवनाचं प्रमाण, जीवनाचा मापदंड आहे शास्त्र. कार्य अकार्य, काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे याचं प्रमाण श्रीकृष्ण म्हणतात शास्त्र आहेत. आपण काही उदाहरण बघूया. साधारण सायकोलॉजी कॉलेजमध्ये जेव्हा शिकवतात तेव्हा एक प्रश्न विचारतात. म्हणतात, एक ही एक हा प्रसंग आहे, याच्यावर तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक श्रवण करा आणि त्याच्यानंतर मग उत्तर द्या. एका शहराबाहेर एक रेल्वे ट्रॅक आहे. जसं बारामतीमध्ये पण तो पूल आहे, त्या पुलाच्या खालून एक रेल्वे ट्रॅक जातो. हा शहराच्या बाहेरचा भाग आहे, रेल्वे स्टेशनच्या जवळचा भाग नाही आहे. तर तिथे त्या रेल्वे ट्रॅकवर आगगाडी दिवसातून 2 किंवा 3 वेळा पळते. आणि कधी कधी असा एक एक्स्ट्रा ट्रॅक ठेवलेला असतोच है ना. कधी कधी तुम्ही बघाल त्याच्यावर इमर्जन्सीमध्ये एक्स्ट्रा ट्रॅक असतो. तर एकदा तुम्हा आम्हासारखा एक माणूस त्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूनी जात होता कुठेतरी, तर त्याने काय बघितलं
एक जो एक्स्ट्रा ट्रॅक होता, त्या एक्स्ट्रा ट्रॅकवर एक मुलगा बसून अभ्यास करत होता. संध्याकाळची 4-5 वाजताची वेळ असेल, त्याच्या घरी कदाचित सुविधा नसेल अभ्यास करायची, तर तो त्या एक्स्ट्रा ट्रॅकवर बसून पुस्तक उघडून छान असा मन लावून अभ्यास करत होता. आणि जो मेन ट्रॅक होता त्याच्यावर 10-15 मुलं काहीतरी बॉलनी, बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉटेवर असं काहीतरी एक छोटासा गेम खेळत होते त्या परिसरामध्ये. आणि तुम्ही आणि आम्ही जो हा दृश्य बघतोय, त्याला दिसलं की तिथून आगगाडी येते. को अशी आवाज येतोय आणि आगगाडी येते. आता त्यांनी बघितलं की अरे, या एक्स्ट्रा ट्रॅकवर एक मुलगा बसून अभ्यास करतोय आणि मेन ट्रॅकवर 10-15 मुलं बॉल खेळतायत. आणि तिथे असं एक वळण होतं, तर या लोकांना तो अभ्यासामध्ये गुंग आहे आणि हा आरडाओरडी करण्यामध्ये हे 10-15 मुलं गुंग आहेत. ए जोरजोरात ओरडतात. आणि दोघांनाही लक्षात येत नाही की आगगाडी येते, आणि तुम्हाला लक्षात आलं की आगगाडी येते. आणि तुम्ही जिथे उभे आहात तिथे एक लिव्हर आहे. ती लिव्हर जर खेचली तर ती आगगाडी आहे, तिची दिशा बदलू शकते. ती या ट्रॅकवर न जाता या ट्रॅकवर जाऊ शकते. आणि तुमच्याकडे एक क्षण आहे निर्णय घेण्यासाठी. आपण आज निर्णयावर बोलतोय. एका क्षणामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की त्या आगगाडीला ज्या ट्रॅकवरती चालू आहे त्या ट्रॅकवर चालू देत, की त्या एक्स्ट्रा ट्रॅकवर चालू देत. आता तुम्हाला विचार करायचा आहे की तुम्ही तो लिव्हर खेचणार, त्या ट्रेनची दिशा बदलणार, की त्या ट्रेनला ज्या ट्रॅकवरती ट्रेन चालू आहे त्या ट्रॅकवर चालू देणार. सो ज्यांनी आतापर्यंत काही उत्तर नाही दिलंय ते बारामतीतून एक व्यक्ती अनम्यूट करून बोलू शकतात, आणि वडगाव मधून पण वैकुंठ विष्णू प्रभूंना सोडून कोणतरी बोलू शकतात. तर आधी बारामतीचे भक्त बोलतील की ती लिव्हर खेचणार की नाही खेचणार, ट्रेनची दिशा बदलणार की नाही बदलणार, आणि का. मागे आपले जे भक्त बसले ते कोणतरी उत्तर दिलं तर चांगलं आहे. दोन मत आहेत प्रभूजी. केशवरी प्रभू म्हणतात ट्रॅक बदलायचा, म्हणजे तो लिव्हर खेचायचा. गायकवाड प्रभू म्हणतात की नाही. ओके, केशवरी प्रभूंना विचारा का का खेचायचा ट्रॅक, कारण काय त्याचं. केशवरी प्रभू म्हणतायत की 10 जणांचा जीव जाण्यापेक्षा एका व्यक्तीचा जर जीव गेला तर किंवा त्याला काही झालं तर ठीक आहे, पण जास्त ओके, लोकांना. बरोबर बरोबर. आणि वडगावच्या भक्तातून कोण उत्तर देणार की काय करणार. मला ऐकू नाही आलं, तुम्ही सांगा मग. वैकुंठ विष्णू प्रभू लॅपटॉपच्या जवळ येऊन बोलतील. हरे कृष्ण प्रभूजी, माताजी बोलतायत, यादव माताजी, की ट्रॅक बदलला पाहिजे कारण जे खेळतायत त्यांचं लक्ष नाहीये आणि जो अभ्यास करतोय तो बुद्धिमान आहे, तो त्यांना सुधारू शकतो. ओके, सो थँक्यू. तुम्ही नक्कीच याच्यावर विचार करून मांडलाय. तर याच्यामध्ये ना बरोबर उत्तर आणि चुकीचं उत्तर असं नाहीये, पण हे मनन करण्यासाठी आहे, थोडं विचार करण्यासाठी आहे. एक विचार काय आहे माहितीये, तो जो मुलगा जो अभ्यास करतोय ना, तो ऍक्च्युली बुद्धिमान आहे म्हणून तो अभ्यास करतोय ना. आणि मी सांगितलं मन लावून असा छान अभ्यास करत होता. ऍक्च्युली ना तो बुद्धिमान असल्या कारणाने त्यांनी बुद्धिमान निर्णय घेतला होता. त्याला कळतं हा तर मेन ट्रॅक आहे, याच्यावर तर आगगाडी दिवसभर कधी ना कधी पळणारच आहे, मी कधी पण स्वतःचा प्राण धोक्यात नाही घालायला पाहिजे, मी त्या मेन ट्रॅकवर बसून अभ्यास नाही करायला पाहिजे. त्यांनी विचारपूर्वक त्याची बुद्धी वापरून बाजूच्या ट्रॅकवर बसून तो अभ्यास करतोय. ऍक्च्युली तो किती बुद्धिमान व्यक्ती आहे आणि त्याने किती योग्य विचार केलाय. आणि ही 10-15 मुलं जरी संख्यात्मक दृष्टीने जास्ती असले तरी पण त्यांनी किती निष्काळजीपणा केलाय की मेन ट्रॅकवर कधी पण ना खेळायचं नसतं, कारण ट्रेन कधी येऊ शकते आणि इतक्या वेगाने असते की माणूस संपतो. जर या दृष्टीने तुम्ही बघितलं तर विचार करा, ज्यांनी विचार केला, ज्यांनी बुद्धी वापरली, जो खूप सिन्सिअर आहे, तो अभ्यास करतोय, तो टाइमपास नाही करत आहे. टाइमपास न करणारा बुद्धिमान व्यक्ती जो विचारवंत आहे,
त्याला आपण शिक्षा देतोय का? तर 10 लोक आहेत, ते निष्काळजी आहेत, त्यांनी बुद्धी नाही वापरली आणि ते खेळण्यामध्ये गुंग आहेत, ते टाइमपास करतायत. म्हणजे आजच्या जगाची परिस्थिती बघा कशी आहे. 10 निष्काळजी लोक जर बुद्धी नसतील वापरत आणि जीवनामध्ये काहीही निर्णय घेत आहेत, विचार नाही करत आहेत, त्या 10 निष्काळजी मूर्ख आणि बेजबाबदार मुलांमुळे आपण एका दृष्टीने आपण सरासरी एका बुद्धिमान, जबाबदार आणि जबाबदारीने अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा द्यायला तयार आहोत आपण. बरोबर? तर म्हणून निर्णय घेणं एवढं सोपं नाहीये. हा मुद्दा मला तुम्हाला पटवून द्यायचा होता. निर्णय घेताना आपण संख्यात्मक दृष्टीने पटकन निर्णय घेतला, पण तो निर्णय बरोबर आहे का? सो कधी कधी आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा आपण क्वांटिटी बघतो. अरे, इतक्या लोकांना त्रास होईल, पण त्या इतक्या लोकांनी जबाबदारीने काम केलंय का? इतक्या लोकांनी बुद्धी वापरून निर्णय घेतलेत का? त्या 10 मुलांना कोणी सांगितलं होतं त्या रेग्युलर ट्रॅकवर खेळायला? आणि हा बिचारा जबाबदारपणे दुसरीकडे अभ्यास करतोय. तर अनेक अनेक ठिकाणी मी जेव्हा हे प्रश्न विचारलेत, मला नेहमी हाच उत्तर मिळालंय, प्रभूजी तिथे तो एक मुलगा मरेल, इथे 10 मुलं मरतील, तर या 10 मुलांना वाचवणं गरजेचं आहे. पण आपण हे नाही विचार करत की तो निरपराधी आहे. तो त्यांनी काही चूक नाही केली आहे, त्यांनी डोकं वापरलंय आणि या 10 लोकांनी बेजबाबदारपणे काम केलंय, पण त्यांना आपण वाचवायला गेलो. म्हणून जर आपल्याला खरोखर चांगले निर्णय घ्यायचे असतील, तर आपण फक्त भावनांच्या स्तरांवर निर्णय नाही घेऊ शकत. आपल्याला शास्त्र वाचन करायला लागेल आणि आपल्याला विचार करायला लागेल. आपण जर काय म्हणू, इनोसेंट इनोसेंट म्हणजे काय, निरपराधी, ज्याची काही चूक नाहीये, त्याला जर शिक्षा दिली का? तर 10 लोक म्हणतात की त्याला शिक्षा द्या, पण त्या 10 लोकांनी जर चूक केली असेल, याची शिक्षा आपण त्या एका माणसाला देऊ ज्यांनी चूक नाही केली आहे. आणि या समाजामध्ये, या जगामध्ये त्याला काही उत्तर नाही मिळणार आपल्याला. पण परमेश्वराच्या कोर्टामध्ये हे चालेल का? परमेश्वर संख्या नाही बघत, परमेश्वर बघतात की कोण नियम पालन करतंय. परमेश्वर बघतात की कोणी जबाबदारपणे निर्णय घेतलेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर निर्णय घ्यायचे असतील तर त्याचं प्रमाण काय माहितीये? 16व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक. जीवनामध्ये योग्य निर्णय घ्यायचे असेल तर भावनांच्या आहारी जाऊन निर्णय नाही घेऊ शकत. शास्त्रांमध्ये काय दिलंय, श्रीकृष्णांनी काय म्हटलंय, याच्या आधारावर आपल्याला निर्णय घ्यायला लागतात. आपण जेव्हा म्हणतो की हा चुकला, आपण जेव्हा म्हणतो की हा बरोबर आहे, त्याच्या मागे ऍक्च्युली भावना काय असते माहितीये आपली? अनेक वेळा माझं याच्याशी सहमत नाहीये, मला याचं मत पटलं नाहीये, म्हणून मी म्हणतो की तो चुकला. आणि माझं याच्याशी मत पटतंय म्हणून मी म्हणतो की याचं आणि माझं याचं मत बरोबर आहे. ऍक्च्युली माझं त्याच्याशी पटतंय की नाही ते महत्वाचं नाहीये, त्याचं मत हे श्रीकृष्णांच्या मताशी सहमत आहे का? कोणाचंही मत श्रीकृष्णांचं किंवा गुरूंच्या मताशी जर बरोबर असेल, तो मत देणारा व्यक्ती जरी अल्पसंख्यक असेल, तरी पण तो नेहमी योग्य राहणार आणि तो नेहमी बरोबर राहणार. आणि जर 10-100 लोकांनी येऊन श्रीकृष्णांच्या विरुद्ध बंड पुकारला आणि 100 लोकांनी येऊन गुरूंच्या विरुद्ध बंड पुकारला, तरी ते नेहमी चुकीचं राहणार. मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. एक उदाहरण आहे, हा व्यक्ती बरोबर आहे, पण तो श्रीकृष्णांच्या दृष्टीने चुकीचा आहे. आणि एक व्यक्ती आहे जो चुकीचा आहे, पण तो श्रीकृष्णांच्या दृष्टीने बरोबर आहे. हे 2 उदाहरण देतो. रामायणामध्ये जेव्हा पूल बांधत होते, तेव्हा हनुमानजी आणि मोठे मोठे वानर मोठमोठे पर्वत घेऊन येत होते. तेव्हा एक तिथे खार आली. ही कथा सर्वांना माहिती आहे आणि तुम्ही लोक सगळे तुमच्या प्रवचनांमध्ये पण ही कथा सांगितली आहे. पण याचा खोल पॉइंट काय आहे? हनुमानजी काय म्हणतात, तू बाजूला हो, वेळ वाया जातोय. माझ्या एकेका पावलामध्ये मी एक एक डोंगर उचलतोय आणि एकेका डोंगराने हा पूल बनणार आहे. तुझ्या या रेतीच्या आणि मातीच्या कणांनी हा काही पूल बनणार नाहीये. भारतापासून श्रीलंकेपर्यंत 800 किलोमीटरचा पूल बनवायचा आहे. किती खार बनवणार आहेत तो पूल? तर हनुमानजी बरोबर आहेत ना. हनुमानजी बरोबर बोलतात, बाजूला हो, वेळ वाया घालवू नको. तू जितक्या वेळामध्ये कण उचलतेस, तितक्या कणामध्ये मी डोंगर उचलतोय. चूक आहे की बरोबर आहे? अगदी बरोबर आहे. 100% बरोबर आहे. पण प्रभू रामचंद्र काय म्हणाले? प्रभू रामचंद्र म्हणाले, हनुमाना, तू जितकी सेवा करतोयस तितकीच ती खार पण सेवा करते. ती तिचे 100% करते, तू तुझे 100% करतोयस. म्हणून माझ्या दृष्टीने दोघं समान आहात.
आपण म्हणू हनुमानजीची सेवा इतकी आणि खारीची सेवा इतकी, बरोबर आहे. पण प्रभूंची दृष्टी काय? रामचंद्रांची दृष्टी आहे, खारीला तू म्हणू शकत नाहीस की बाजूला हो. खार पण तेवढीच मौल्यवान सेवा करते जेवढी तू करते. म्हणजे हनुमानजी बरोबर आहेत की चुकीचे आहेत? या दृष्टीने मांसाच्या डोळ्याच्या दृष्टीने बरोबर आहेत, पण प्रभूंच्या दृष्टीने चुकीची आहेत. दुसरी घटना जी ऍक्च्युली चुकीची आहे पण भगवंतांच्या दृष्टीने बरोबरची आहे. कुठली घटना? सीतादेवींना अपहरण केलं रावणाने, आणि सीतादेवींना जेव्हा अपहरण करून घेऊन जात होता रावण, तेव्हा त्यांनी बघितलं की तिथे एक गिधाड बसला होता. सीतादेवीने बघितलं की तिथे गिधाड बसला होता. तर सीतादेवींना माहिती आहे हा जटायू आहे. तर सीतादेवी काय म्हणतात, जटायू तुम्ही खूप म्हातारे आहात, तुम्ही अजिबात युद्ध करू नका. माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्ही इथेच थांबा आणि माझे पती प्रभू रामचंद्र आता काहीच वेळामध्ये इथे येथील मारीचला मारून, तेव्हा तुम्ही त्याला पूर्ण हे वृत्तांत सांगा. मी इथे होती, हा रावण आला क्रूर आणि याने मला अपहरण केलं, मग बघते माझे प्रभू रामचंद्र याची काय खबर घेतात म्हणून. आणि जटायूने काय केलं, जटायू म्हणाले ठीक आहे. आणि जटायूने रावणावर पूर्ण उत्साहाने पूर्ण शक्तीचा वापर करून प्रहार केला. चुकीचं आहे ना हे? परमेश्वराने आज्ञा दिली आहे, परमेश्वराची अंतरंगा शक्ती ही तर परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण तर किती प्रवचनं दिली आहेत. श्रीकृष्ण हे सगळ्या जीवात्म्यांचे स्वामी, आणि श्रीकृष्णांची स्वामिनी कोण? राधा. रामचंद्र हे सगळ्यांचे स्वामी, आणि रामचंद्रांची अर्धांगिनी सीतादेवी. रामचंद्रांचं पण आज्ञा उल्लंघन आपण कधी करायला नाही पाहिजे. तर रामचंद्रांच्या वर आहे त्यांची कृपा शक्ती, रामचंद्रांच्या वर आहे सीतादेवी. सीतादेवींचं नाम रामाच्या आधी येतं, सीताराम, राधा कृष्ण, लक्ष्मी नारायण, नारायण लक्ष्मी, राम सीता, कृष्ण राधा नसतं. म्हणून सीतादेवींचं स्थान हे रामचंद्रांपेक्षा मोठं स्थान आहे. रामचंद्रांचं पण आज्ञाचं उल्लंघन आपण कधी करायला नाही पाहिजे. आणि इथे तर जटायूने रामचंद्रांच्या वर असलेल्या सीतादेवींच्या आज्ञाचं उल्लंघन केलं. कधी केलं? 10 वर्षांनी नाही केलं, 100 वर्षांनी नाही केलं, सीतादेवींच्या अनुपस्थितीत नाही केलं. सीतादेवींनी आत्ता आज्ञा दिली, जटायू युद्ध करू नका. तुम्ही जर मरण पावलात, जर तुम्हाला रावणाने समाप्त केलं, रामचंद्रांना योग्य बातमी कोण देईल आणि रामचंद्रांना कोण सांगेल की मला कोणी अपहरण केलंय आणि उद्या माझं भविष्य काय, जर रामचंद्रांना माहिती नसेल तर माझं अपहरण कोणी केलंय म्हणून. म्हणून तुमची ग्वाही देणं हे खूप महत्वाचं आहे. प्लीज डोंट फाईट. अजिबात युद्ध करू नका. तुमच्याकडून एकच सेवा अपेक्षित आहे. रामचंद्र आल्यावर त्यांना सांगा दक्षिण दिशेला रावण मला अपहरण करून घेऊन गेला. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये 2 सेकंदांनी जटायूने त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. किती चुकीची गोष्ट केली. पण त्या आज्ञेचं उल्लंघन करून स्वतःचं मारहाण पण करून घेतली. 2 पाय कापले, 2 पंख कापले, रक्तबंबाळ होऊन जटायू जमिनीवर पडला. आणि कसे बसे ते प्राण वाचवून ठेवले. राम 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 जप करत करत कसे तरी आपले प्राणवायू सांभाळून ठेवला. आणि तेवढ्यामध्ये रामचंद्र तिथे येतात. अरे सीता कुठे, सीता कुठे? पूर्ण तिथे सगळं उद्ध्वस्त झालंय. त्यांना लक्षात येतं काहीतरी इथे चुकीचं घडलंय. लक्ष्मणाला तिथे त्यांनी ठेवली होती राखण करण्यासाठी, तर लक्ष्मण पण तिथे पळून आला. रामचंद्रांच्या मनामध्ये विचार येतो, अरे लक्ष्मणाला मी सांगितलं होतं तू कुठे पळून जाऊ नको, तू इथेच थांब, तू रक्षण कर. पण लक्ष्मण पण पळाला. आता इथे सगळं उद्ध्वस्त झालंय. आता कोण जबाबदार आहे याच्यासाठी? कोणाला सांगतील की तुझ्यामुळे हे झालं? तर आजूबाजूला बघतात, तिथे बघितलं तर एक रक्ताचं तळ तयार झालं होतं. आणि त्या रक्ताच्या तळामध्ये एक शरीर होतं. आणि रामचंद्रांना वाटलं हा नक्कीच कोणतरी वनातला राक्षस असेल. त्या राक्षसाला भूक लागली होती म्हणून माझ्या सीतादेवीचं भक्षण केलं यांनी, आणि हे सीतादेवींचं रक्त आहे. रामचंद्रांनी त्या कठीण परिस्थितीमध्ये सुचत नाहीये त्यांना काय योग्य काय अयोग्य आहे, त्याने एक बाण काढला आणि त्या राक्षसाला मारायला त्यांनी तो बाण ताणला. आणि तो बाण सोडणार आहेत त्याच्यामध्ये एक मंद ध्वनी त्यांना ऐकवली, राम राम. रामचंद्र म्हणाले हा राक्षस असेल तर हा माझं नाव नाही घेणार. त्याने तो बाण खाली ठेवला, जवळ गेले, बघितलं अरे आता जटायू आहे. जटायू काय झालं? जटायूने त्या 2 सेकंद त्यांचा जो प्राण वाचला होता त्याच्यामध्ये सांगितलं, सीता देवी इथे होते आणि रावण आला आणि सीतादेवींचं अपहरण केलं, आणि त्यांनी सांगितलं दक्षिण दिशेला जा. तिथून सीतादेवींचा तो शोध चालू झाला. मग रामचंद्र आणि लक्ष्मण दक्षिण दिशेला गेले, मग सुग्रीवाला भेटले वगैरे. विचार करा, एका अर्थाने आज्ञेचं उल्लंघन केलं जटायूने. आणि जर प्राण गेले असते तर? ते तर ठीक आहे, राम राम बोलता प्राण वाचले आणि रामचंद्रांना ते योग्य बातमी देऊ शकले, वृत्तांत सांगू. जर प्राण गेले असते तर?
किती मोठी चूक करत होते जटायू, पण भावना काय आहे? भावना आहे रामचंद्रांना योग्य काय आहे? मला काय सांगितलंय त्याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे? रामचंद्रांना त्रास होऊ नये, रामचंद्रांना इजा होऊ, म्हणून म्हणते रामचंद्रांना माहिती देणं हे माझं कर्तव्य आहे. पण रामचंद्रांना जर मी सांगितलं, माझ्या डोळ्यासमोर माझ्या सुनबाईला कोणतरी उचलून घेऊन जात होता आणि सुनबाईनी मला सांगितलं की तुम्ही काही करू नका, मी म्हातारा आहे म्हणून मी काहीच नाही केलं, रामचंद्र ते सहन करू शकतील का? रामचंद्रांना वाईट वाटू नये, रामचंद्रांना असं वाटू नये की अरे तुम्ही बघत राहिलात माझ्या पत्नीचं अपहरण केलं, ते त्यांना त्रास होऊ नये म्हणून जटायूने एका अर्थाने चुकीचा निर्णय घेतला. पण रामचंद्रांना जर तो चुकीचा निर्णय वाटला असता तर रामचंद्रांनी नक्कीच त्यांना ओरडलं असतं. रामचंद्रांनी काय शिक्षा दिली जटायूला? रामचंद्रांनी आपल्या दशरथ महाराज, आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार नाही केले, पण त्या रामचंद्रांनी जटायूचे अंतिम संस्कार केले. रामचंद्रांना त्या क्रियेमध्ये, त्या कर्तृत्वामध्ये कुठे जरी छोटीशी जरी चूक वाटली असती तर रामचंद्रांनी जटायू सारख्या गिधाडाचे, तो मोर नाहीये, सुंदर सुंदर पिसारा दाखवणारा मोर आहे, तो गिधाड आहे, गिधाडाचे अंतिम संस्कार रामचंद्रांनी केले. म्हणून आपण दोन गोष्टी बघितल्या, आपल्या दृष्टीने ते योग्य आहे, हनुमानजी म्हणतात चल बाजूला हो, पण प्रभू रामचंद्रांच्या दृष्टीने ते चुकीचं होतं. आणि आपल्या दृष्टीने जे चुकीचं आहे, अरे आज्ञेचं उल्लंघन केलं, पण रामचंद्रांना काय अनुकूल आहे या दृष्टीने तो जेव्हा विचार केला तेव्हा ती चुकीची गोष्ट पण योग्य ठरली. म्हणजे योग्य निर्णय घेणे ही किती खोल गोष्ट आहे. शास्त्रांचं वाचन करणं हे किती महत्वाचं आहे. आणि जे लोक शास्त्रांचं वाचन करतील ते नेहमी योग्य निर्णय घेतील. ते कदाचित अल्पसंख्यक असतील, पण श्रीकृष्णांच्या दृष्टीमध्ये ते योग्य असतील. आणि जरी आपण आपल्या हिशोबाने निर्णय घेतोय, पण ते शास्त्रानुसार नसतील, आपण जर शास्त्रांचं श्रवण करत नसू, आपण शास्त्रांचं वाचन करत नसू, आपण कदाचित बहुसंख्यक असू आणि आपण म्हणू की नाही नाही सगळ्यांना वाटतंय की हा निर्णय बरोबर आहे, पण तो श्रीकृष्णाच्या दृष्टीने जर चुकीचा निर्णय असेल, शेवटी आपण जो जप करतोय, आपण जी सेवा करतोय, आपण जे काही आपली साधना करतोय ते कशासाठी करतोय? श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेसाठी. आयुष्यभराची साधना, आयुष्यभराची सेवा जर आपण श्रीकृष्णांना जर आपण दुखी करणार असू, मग काय झाला फायदा? आणि जर आपण आयुष्यभराची साधना, आयुष्यभराच्या सेवेने श्रीकृष्णांना प्रसन्न करणार असो आणि ऐहिक दृष्टीने जरी आपण चुकीचे निर्णय घेतले, पण श्रीकृष्ण जर आपल्याशी प्रसन्न असेल, मग आपण काय गमावलं? तर म्हणून भागवत आपल्याला शिकवतंय योग्य निर्णय घेणे गरजेचे आहेत आणि योग्य निर्णय घेण्यासाठी बुद्धीच्या स्तरावर योग्य आणि अयोग्याचा मापदंड असणं गरजेचं आहे. आणि बुद्धीच्या स्तरावर योग्य आणि अयोग्याचा मापदंड असण्यासाठी शास्त्र वाचन हे महत्वाचं आहे. आणि शास्त्र वाचन असण्यासाठी योग्य धर्म आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि योग्य धर्म माहित असण्यासाठी श्रीकृष्णांची उपस्थिती महत्वाची आहे. का? तर श्रीकृष्ण धर्म वर्म आहेत. श्रीकृष्ण शाश्वत धर्म गोपतायत, धर्माचं रक्षण करणारे व्यक्ती आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये पण जेव्हा श्रीकृष्णांना आपण त्यांच्या नामाच्या रूपात, त्यांच्या अ, पुस्तकाच्या रूपात, श्रीमद भागवताच्या रूपात आपल्या जीवनामध्ये जेव्हा ठेवतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये पण जे धर्मतत्व आहेत त्यांना एक कवच मिळतो. आपल्या सर्वांना माहितीये, प्रभूजी माहितीये मला अंबरीश महाराजांनी कसे निर्णय घेतले, प्रभूजी माहितीये मला ध्रुव महाराजांनी कसे निर्णय घेतले, प्रभूजी मला माहितीये मी अनेक वेळा नरसिंहदेवांची पण कथा ऐकली आहे, प्रल्हाद महाराजांनी काय घेतलंय. पण जर आपल्या जीवनामध्ये हरिनाम नसेल, आपल्या जीवनामध्ये जर भागवत नसेल, तर त्या धर्मतत्वांना कवच नसणार. आणि जेव्हा कवच नसतं तेव्हा कुठलाही बाण, कुठलीही तलवार त्याला त्रास देऊ शकते. म्हणून आपल्या जीवनामध्ये योग्य आणि अयोग्याची जी ओळख आहे, जे तत्व आहेत, त्यांना ढाल पण पाहिजे, त्याला कवच पण पाहिजे. आणि ते येणार आपल्या हरिनामाने, आपल्या साधनेने, आपल्या भागवत श्रवणाने, आपल्या भागवत वाचनाने. तर म्हणून श्रील प्रभुपाद यांनी आपल्याला भागवत तर दिलंच, आपल्याला चांगलं योग्य काय आणि अयोग्य काय याची ओळख पण दिलीच, पण म्हणाले हरेर नाम हरेर नाम एव केवलम कलौ नास्ति एव नास्ति एव नास्ति एव गतिरन्यथा. आपल्याला हरिनाम दिला आणि म्हणाले श्रीमद भागवत हे श्रीकृष्णांपासून अभिन्न आहे. जर आपण श्रीकृष्ण पुस्तक रूपामध्ये त्यांची शरण घेतली, तर आपल्या मनातले जे योग्य आणि अयोग्याची ओळख आहे त्याला एक ढाल राहील, त्याला एक कवच राहील आणि आपण कधीही या जगामध्ये फसणार नाही. तर खूप खूप धन्यवाद. आज आपण बघतोय की हे जे ऋषी मुनी आहेत, हा पूर्ण अध्याय आहे ऋषींचे प्रश्न. आणि ऋषी म्हणतायत कृपया श्रीकृष्ण या जगातून निघून गेल्यावर धर्मतत्वांनी कोणाची शरण घेतली हे सांगा. तर याच्या पुढच्या काही
तिसऱ्या अध्यायामध्ये येतं, कृष्णे स्वधाम उपगते धर्म ज्ञानादिभी सह कलौ नष्ट दृशाम एषा पुराण अर्कव अधुनोदिता. तर त्याच्यामध्ये याचं उत्तर काय देतात सूत गोस्वामी, की श्रीकृष्ण या जगातून निघून घेतले धर्म आणि ज्ञानासह, पण आता या अंधारमय जगाला मार्गदर्शन करण्यासाठी, प्रकाश देण्यासाठी श्रीकृष्ण श्रीमद भागवताच्या रूपामध्ये आता उगवले आहेत आणि या अंधारमय कलियुगामध्ये श्रीमद भागवत सर्वांना प्रकाश देईल. तर खूप खूप धन्यवाद. जय श्रीमद भागवत महापुराण की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. तर खूप खूप धन्यवाद. आपण पुढच्या आठवड्यात भेटू. हरे कृष्ण.